आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला खूप खास होणार आहे कारण की आज जायचं आहे कारल्यामधील आई एकविराचं दर्शन घ्यायला. तर पहिल्यांदा जातो आहे कारण की खूप वेळा वाटत होतं की जाऊया, पण आज पूर्ण फॅमिली जाणार आहे. फॅमिलीसोबत तर पूर्ण सर्वजण जाणार आहेत आणि सकाळचे रात्रीचे वाजलेत 2:30 वाजले. तर आता 2:30 वाजता निघायचं रात्री आणि सकाळी आम्हाला आरतीसाठी लवकर जायचं आहे, म्हणून एवढी घाई झाली. आणि बघू शकता रात्र आहे मागे आणि ते काय गाडी पाठी आहे ती आता सर्वजण एकत्र निघणार आहोत. कुत्रा आहे मध्ये डिस्टर्ब करते मला, रात्रीचा ब्लॉग स्टार्ट करतो आणि याला डिस्टर्ब करतो आहे. ही गाडी बघू शकता. तर सर्वजण बसले आता. तुम्ही पण लास्टपर्यंत बघा आणि एन्जॉय करा माझ्यासोबत. पण तुम्ही पण दर्शन घ्या आई एकविराचं. तर चला मग ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ब्लॉग स्टार्ट करूया. आता नारळ पुढे थोडा दर्शन घेण्यासाठी. हां पुढे खाली पडा. गणपती बाप्पा मोरया. तर नारळ पण पडलेला आता बघू शकता. तर चांगला प्रवास होऊन द्या आमचा मस्तपैकी. तर चला मग ब्लॉग बघा लास्टपर्यंत. तर मित्रांनो आलेले आता आई 5पर्यंत रोवलं खाली एकविरीच्या आणि सकाळचे वाजलेत 5:45 आणि काळं पण खूप आहे. मिक्सर पण असेल तुम्हाला. तर खूप भारा सुटला आणि पावसाचे दिवस आहे माहितीच आहे तुम्हाला, कारण की काल 2-3 दिवस पाऊस जोरात पडत होता. तर मित्रांनो बघू शकता पुढे आहे ते मंदिर. तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पुढे, तर आपण पुढे जाऊन नंतर तुम्हाला दाखवेन. हे इथे आहे बघा समोर. तर आपल्याला जायचं थोड्या वेळात, तर जाऊयात नंतर चला. तर मित्रांनो सकाळी येण्याचं कारण की सकाळी आरती भेटली पाहिजे मी, त्यासाठी आम्ही लवकर आलेले. रात्री 3 वाजता निघालेले तिकडून आणि लवकर आलेले सगळे म्हणून. आणि इकडे सगळे शॉप पण बंद आहेत, ते नंतर उघडतात. आणि थंडी पण खूप पारा सुटला नाही एवढा की बोलता पण येत नाही एवढं, म्हणजे थंडी लागायला लागली. तर आपल्या थोड्याच वेळात कारल्याच्या आईचं दर्शन भेटणार आहे आणि आपल्याला आरती पण बघायला भेटेल. पॉसिबल झालं तर आरती पण दाखवेन तुम्हाला. तर सोबत राहा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आपला. तर आता जाऊया खाली, तिथं 5 पायरी इथे जाऊया आणि दर्शन घेऊया आधी, मग जाऊया वरती आई एकविराचं दर्शन घ्यायला. आणि काळोख पण झालं, अजून उजेड पण नाही पडलाय. आणि
खाली पायथ्या मंदिरला, म्हणजे ऐकविरा पायथ्या मंदिर वैरेगावचं. तर आपल्याला जायचं वरती मंदिर आहे मेन, आणि आरती आहे की नाही, म्हणजे आपल्याला आरती भेटते की नाही ते पाहायचं आहे. तर चला मग जाऊया वरती. आपला प्रवास वरचा अजून आहे. तर थोड्या वेळेला आपल्याला ऐकविरेचं दर्शन भेटणार आहे. तर त्या आपण घेतलेलं बघू शकता या साईडला, आणि कशी वाटते. तर चला मग दर्शन घेऊया. आधी प्रवास सुरू झालेला आपला. तर मित्रांनो, सकाळचे वाजले आता 6:30 वाजले, आणि आता आम्ही झालो वरती. थोड्याच वेळा जाणार आता दर्शन भेटेल आईचं. तर चला. इकडून बघा, इकडून सुंदर असा व्ह्यू दिसतोय, पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतोय. आणि या साईडला पूर्ण डोंगर आहे, हिरवळ असा सुंदरगार असा डोंगर दिसतोय. हा साईडने वाहतं पाणी थोडं, तुम्हाला तिकडे दिसत असेल का. तर आपल्याला तिकडे जायचं इकडे. तर चला मग जाऊया. फायनली आलेले आहेत आई एकविरा मंदिराजवळ, आणि एवढं छान मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपल्याला घ्यायचं आहे दर्शन आधी, आणि तुम्हाला पण दाखवेन दर्शन, पॉसिबल झालं तर दाखवेन. वरून पाणी झरणं आहे, झरणं म्हणजे माहिती आहे तुम्हाला. आणि या साईडला पुढे वरती लेणी आहेत, ते तुम्हाला इथं असतील. तर एंट्री आहे की माहिती ना, सकाळ सकाळी एंट्री असते की माहिती नाही. आणि हे आहे आई एकविराचं मंदिर, तुम्ही पाहू शकता. खूप फेमस असलेलं मंदिर आहे. फायनली आई एकविराच्या दर्शनासाठी आलेलं आहे. पाठी बघू शकता आई एकविराचं मंदिर, आणि खूप दिवसांनी वाट बघत होतो आरती दर्शनाची. तर आज दर्शन घेणार आहे, तर तुम्हाला ते दाखवणार आहे. फायनली वरती पण आलो आहे, आणि तुम्ही पाहू शकता मागे, आणि खूप छान असं मंदिर आहे. तर मित्रांनो, स्वर्ग म्हणजे समजलं तर तुम्हाला काय ते, आणि इथे आल्याशिवाय स्वर्ग म्हणजे काय ते तुम्हाला समजणारच नाही. नक्की एकदा तरी एकविराला या, आणि खूप भारी वाटते यार. आता सकाळ सकाळी आम्ही पण गर्दी नाही आहे, कोणच भेटत नाही. पण जसं सकाळ वाढत जायला टाईम तेवढ्या गर्दी वाढत जाते, आणि खूप सारे लोक येत होतात. आता सकाळची टायमिंग आहे म्हणून जरा गर्दी कमी आहे. आणि आता आरतीची पण वेळ मला वाटतं झालेली असेलच, तर आपण आरतीला पण जाणार आहोत. आता पाहाल ना तुम्ही, इकडे थोडे कोणीही माणूस दिसणार नाही, पण जशी दुपार होत जाईल ना, जशी माणसं वाढत जातात, कारण की आता सकाळची वेळ आहे. आणि आता वाजले 7-7:30 दरम्यान झालेला आहे. आणि तिकडे आता आरतीला होते दोन दर्शनाला गेलेत तिकडे, आणि कमी माणसं दिसत असतील तुम्हाला इकडे, कारण की आरतीला बहुतेक गेले, दर्शनासाठी गेलेत. नंतर मग माणसं तुम्हाला वाढताना दिसतील. तर आता कमी माणसं आहेत, बघू शकता तुम्ही. आणि तिकडे थोडा फोटोशूट चालले. आणि या साईडला आहे लेण्या, त्याची कॉस्ट पण वेगळी आहे काहीतरी. तुम्हाला जायचं असेल तर त्याची कॉस्ट आहे, एंट्री फी आहे, तर तुम्ही एंट्री फी देऊन जाऊ शकता. तर आता सध्या मला तर कोण दिसत नाही, कारण की एंट्री नसेलच, काय माहिती ना. तर पॉसिबल झालं तर तुम्हाला लेण्या पण दाखवेन. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. A few moments later. परिवर वंदना
यात्रा माता वडपाई सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वर मंगल जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव. A few moments later. आई माऊलीचा एकदा माते की आता झाले दर्शन आणि चला रिटर्न जाऊया. आता थोडं बाहेर येऊया आणि एक्सप्लोर करूया फोटो. आणि हे बाहेर जाण्याचं एक्झिट आहे बघू शकता. तर मित्रांनो दर्शन झाले पूर्ण मस्तपैकी आणि चांगल्यापैकी असे दर्शन झालेलं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की या, कारण की इकडे ना एक नंबर व्ह्यू आहे आणि मंदिर पण एक नंबर आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो कसा आवडला आजचा ब्लॉग आवडला तर नक्की एक लाईक करा. तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपले ब्लॉग असेच नेहमीप्रमाणे येत राहतील. आणि तुम्हाला चांगले वाटले तर नक्की कमेंट करा आणि सपोर्ट करा यार. सपोर्ट करा म्हणजे सबस्क्राईब करा. आता जायचं रिटर्न खाली, कारण की दर्शन झाले आणि सर्व झालेलं. आता रिटर्न जायचं खाली. चला खाली, चला खाली रिटर्न चला.